आजचे पवित्र वचन लूक कृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय त्यातील 38वे वचन आपण पाहूया। त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्क वितर्क का उद्भवतात। आता या वचनाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस आपल्या शिष्यांना दर्शन दिलं त्यावेळेस ते शिष्य प्रभू येशूला पाहून घाबरले। त्यांच्या मनामध्ये संभ्रम असा निर्माण झाला की आपण भूत पाहत आहोत। हे तेच शिष्य होते ज्यांनी प्रभू येशूला सगळ्या प्रकारचे चमत्कार करताना पाहिले, जो वादळाला आज्ञा देतो, ज्याच्या सामर्थ्याने अनेक अशी भूत घाबरून पळून जातात, ज्याच्या फक्त स्पर्शाने दुर्धर आजारातले रोगी बरे होतात। त्या प्रभू येशूने मी पुन्हा येणार हे सुद्धा आपल्या शिष्यांना सांगून ठेवलेलं होतं। पण असं असलं तरी सुद्धा त्या शिष्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी किंतु परंतु होतं। आणि ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशूला पुन्हा एकदा आपल्या समोर पाहिलं त्यावेळेस ते प्रभूला पाहून घाबरले। आणि त्यावेळेस प्रभू त्यांना काय म्हणतो की तुमच्या मनात तर्क वितर्क का उद्भवतात। आणि हेच आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं। प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत उभा असतो, आपल्या समोर उभा असतो, पण आपलं लक्ष प्रभू येशूकडे नसतं। आपलं लक्ष आपल्या अडचणींवर असतं, आपल्या कल्पनांवर असतं, आपल्या मनातल्या विचारावर असतं की हे घडू शकतं का, ही गोष्ट होऊ शकते का। आपण ही गोष्ट विसरतो की परमेश्वराला सर्व काही साध्य आहे, परमेश्वर सर्व काही करू शकतो, प्रत्येक गोष्ट तो घडवू शकतो। प्रभू येशू ख्रिस्त सोबत असताना सुद्धा त्याचे शिष्य घाबरले, कारण की ते लपून बसले होते। त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक शंका होती की तो आम्हाला सांगून गेला मी पुन्हा येणार आहे, तो खरंच येतोय की नाही याविषयी त्यांच्या मनामध्ये शंका होती। आणि हीच शंका आज आपल्या सुद्धा मनात आहे की आपण ईस्टर साजरा केला, प्रभू येशूचे आपण पुनरुत्थान साजरं केलं, तेवढा एक दिवस आपण साजरा केला, पण त्याच्या पुढं काय, आपण आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये सुरू होऊन गेलो। आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये अडचण आली, संकट आली, त्यावेळेस आपण घाबरून गेलो। त्यावेळेस आपल्याला हे लक्षात नाही राहिलं की मी ईस्टर साजरा केला आणि प्रभू येशूचं पुनरुत्थान झालंय, तो माझ्या सोबत आहे म्हणून। आपण फक्त तेवढ्या एका दिवसापुरता प्रभू येशूचा स्वीकार केला। आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये अडचणी आल्या, संकटे आले, त्यावेळेस आपल्या मनामध्ये तर्कवितर्क सुरू झाले, आपल्या मनामध्ये भीती निर्माण झाली की खरंच प्रभू येशू आपल्या सोबत आहे की नाही याविषयी आपल्या मनामध्ये शाश्वती नाही, म्हणून आपण त्या संकटाला घाबरतो। पण प्रभू येशू आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका येऊ देऊ नका, तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे तर्कवितर्क येऊ देऊ नका, कारण की काल, आज आणि इथून पुढे सर्वदा तो आपल्या सोबत आहे, आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये तो आहे। फक्त गरज आहे ती आपल्याला विश्वास ठेवण्याची। आपण दुसऱ्याला ज्यावेळेस वचन सांगतो, आपण दुसऱ्याला ज्यावेळेस ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची गोष्ट सांगतो, आपण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताविषयी बोलतो त्यावेळेस आपण विश्वासाने भरलेलो असतो, कारण की त्यावेळेस आपल्या मनामध्ये कशाची भीती नसते। पण जेव्हा अडचण आपल्या समोर येते, संकट आपल्या समोर येतं, त्यावेळेस आपण अडखळतो। ज्यावेळेस समोरचा माणूस आपल्या समोर दुःख, संकट, त्रास घेऊन येतो त्यावेळेस आपण त्याला सहजासहजी मार्ग दाखवतो की नाही बाबा, देव आपल्या सोबत आहे, तू घाबरू नको। आपण दुसऱ्याला सहजासहजी धीर देतो, पण हा धीर आपण स्वतःला कधीच देत नाही। ज्यावेळेस आपण अडचणीत असतो, ज्यावेळेस आपण त्रासात असतो, संकटात असतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होतात। पहिला प्रश्न आपण देवाला विचारतो अडचणीच्या वेळेस की देवा मीच का, हे माझ्याच बाबतीत का घडलं, हे संकट माझ्यावरच का आलं। म्हणजे काय, हा आपण तर्क लावलेला आहे, ही आपण शंका काढलेली आहे की देव माझ्या बरोबर नाहीये म्हणून। आणि जर आपण विश्वासणारे आहोत तर आपल्या मनामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट या शंकेला धारा नसावा।